आता नो मोदी, आय वॉन्ट ओनली राहुल गांधी अशी एक लाट येताना दिसते आहे. बघा, ज्यांना पप्पू पप्पू म्हणून हिणवलं त्यांनीच भाजपाला धडकी भरवली आहे. कुणी? राहुल गांधी यांनी. पुण्यातल्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला, अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि मग भाजपाला सुद्धा कामाला लागावं लागलं. त्यांनाही आठवावं लागलं. आता तरुण पिढीशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच राहुल गांधी यांचा कार्यक्रम झाल्या बरोबर लगेच रविवारी नागपूर इथं अगदी तसाच एक कार्यक्रम घेतला. आणि मग हे जे काही सगळं चाललंय ना, यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून आज एक अग्रलेख आलेला आहे. मित्र हो, हा अग्रलेख खरोखर अगदी अंतर्मुख करणारा आहे. त्यामुळं तो संपूर्णपणे केवळ वाचण्याचं नव्हे तर तो आत्मसात करण्याची गरज आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये म्हटलंय, राहुल गांधी यांनी मोदी, शहा आणि त्यांच्या नव भाजपाच्या नाकी नऊ आणलेलं आहे. गांधी हे तरुणांच्या प्रश्नावर स्वतः बोलतात आणि मुलांना बोलतं करतात. गांधी यांच्या या लाईव्ह उपक्रमाला देशभरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या नौटंकी झींचे धाबे दणाणले आणि लगेच आपल्या मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना त्यांनी फरमान सोडलं की आपण ज्या तरुणांची डोकी 12 वर्ष बिघडवून ठेवली, राहुल गांधींनी ते बधीर मेंदू दुरुस्त करायला सुरुवात केली. त्यातले लाखो तरुण आता मोदी मोदी ऐवजी राहुल 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 अशी गर्जना करीत आहेत. मंत्र्यांनो, हे असं सुरू राहिलं ना तर गडबड होईल. तुम्हीही कॉलेजामध्ये, विद्यापीठामध्ये जाऊन जेन झींना भेटा, मेळावे घ्या. मोदी यांच्या हुकमानं अनेक मंत्री कॉलेजात वगैरे जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हा तरुण वर्ग काही त्यांना आता भीक घालत नाही. यापुढे तो नमो 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 वादामध्ये गुंग होऊन पकोडे वगैरे तळण्याचे स्टार्टअप करणार नाही. पदवीधर फुटपाथवर चहा विकणार नाही. तो दबला जाणार नाही आणि तो धार्मिक द्वेषानं पछाडून रस्त्यावर उन्मादही करणार नाही. त्यामुळं मोदी शहांच्या पक्षाची अवस्थाच खराब झालेली आहे. पुण्यात राहुल गांधी यांनी छात्रो की गुंज हा तरुणाईचा भव्य उत्सव केला. हजारो विद्यार्थी राहुल गांधीच्या संवादासाठी किंवा त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पुण्यात आल्या. हा कार्यक्रम होऊ नये म्हणून फडणवीस आणि त्यांच्या पोलीस यंत्रणेनं जंग पछाडलं. आधी पुण्यातील कार्यक्रमाला परवानगीच नाकारली. काय हे भय. मग तणाव वाढला तेव्हा 30-35 अटी शर्तीवर या कार्यक्रमाला पोलीस आयुक्तांनी परवानगी दिली. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री अभाविपच्या भाजप पुरस्कृत गुंडांनी पुण्यात हैदोस करून दंगल घडविण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सहभागी असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ले केले. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यावरच गुन्हे दाखल करून घेतले. पुणे पोलीस आयुक्त हे किती लाचार आणि सरपटणारे आहेत याचं हे उदाहरण आहे. पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचे कार्यक्रम होतात तेव्हा त्यांनाही या 30-35 अटी शर्ती लागू होतात काय, याचं उत्तर पुणे पोलीस आयुक्तांना द्यावं. देवेंद्र फडणवीस पुण्यातल्या युवकांच्या उद्रेकाला घाबरले म्हणून पोलीस आयुक्त घाबरले. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते घाबरले. अशी डरपोकपणाची घसरगुंडी स्पष्ट दिसते. राहुल गांधी यांनी पुण्यातून
यशस्वी तरुणाई उत्सव म्हणजे छात्रों की गुंज कार्यक्रम आटोपून जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात JNG उत्सव रविवारी साजरा केला. मोर नाचतो म्हणून लांडोरही नाचू लागते तसाच हा प्रकार. कार्यक्रमाचं आयोजन संघ मुख्यालयाच्या समोरच्या रेशीमबाग मैदानात केलं आणि संघ स्वयंसेवकांच्या मुलांना या मैदानामध्ये फुल पॅन्टी चढवून JNG म्हणून बसवलं. यावर सुद्धा खर्च अमर्याद झाला. पण आपले मुख्यमंत्री म्हणाले राहुल यांच्या तरुणाईचे कार्यक्रम म्हणजे पेड पब्लिसिटी इव्हेंट आहे. त्यांच्या कार्यक्रमाचा खर्च कोण करतो याचा तपास करणार. मुख्यमंत्री हे गृहमंत्री असल्यामुळं ते तपास वगैरे अशा भाषेचा वापर करू शकतात. पण त्यांनी असे तपास स्वतःच्या पेड इव्हेंट पासून करावेत. मोदी, शहा आणि एकंदरीत भाजपचे सर्व इव्हेंट हे काही चिंचोके खर्च करून होतात का? जंतर मंतरवरील तरुणावर बेकायदेशीरपणे पॅलेट गनचा वापर केला. तरुणांचे डोळे फुटले. हा आदेश कोणी दिला? हा प्रश्न संसदेत विचारला तेव्हा गृहमंत्री शहा पळून गेले ते गेलेच. त्यांचे केले. आता छात्रों की गुंज कार्यक्रमाचा खर्च कोणी केला याचा हिशोब मागत आहेत आणि तपास करीत आहेत. राहुल गांधी यांनी मोदी, शहा आणि संपूर्ण भाजपला वेड्यात काढलेलं आहे आणि अर्ध मेल करून सोडलेला आहे. तरुण वर्ग भाजपावर नाराज नाही तर खवळलेला आहे. मोदी, शहा, फडणवीसांच्या त्या भाषणात आता त्यांना रस नाही. तीच ती आश्वासनं, तीच हिंदू मुसलमान तणावाची भान, स्टार्टअप, देशभक्तीचं ढोंग याला लोक कंटाळलेले आहेत. आत्मस्तुती आणि आत्मभानता या नशेत आज सुद्धा हे लोक चूर आहेत. रस्ते, खड्डे, त्यातला घोटाळा यावर फडणवीस बोलतच नाहीत. नाशिकच्या खड्ड्यामध्ये पडून जे 12 बळी गेले त्यात 7 जण JNG आहेत. राज्यातील शालेय पोषण आहार खरेदी आणि पुरवठ्यात घोटाळा आहे. शालेय विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवून पुरवठादार कंत्राटदार कोट्यावधींचा मलिदा खातात आणि मुलांना मारतात. आंबेगावच्या शाळेतील मुलांना जो वाटाणा दिला गेला ना तो कुकरच्या 13 शिट्ट्यानंतरही शिजत नाही आणि तोच दगडासारखा टणक वाटाणा खाऊन मुलांना जगावं मरावं लागतंय. हा शालेय पोषण आहार पुरवठादार भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस पगारिया नागपूरचा आहे. याच पगारियानं नागपूरमध्ये फडणवीसांचा JNG उत्सव साजरा करण्यास आर्थिक हातभार लावला. म्हणजे पेड इव्हेंट असं म्हटलं तर फडणवीस त्या कडक आणि न शिजलेल्या वाटाण्यासारखे टनाटना उडतील. पण राज्यातील स्थिती ही अशीच आहे. अनेक भ्रष्ट पगारिया हेच भाजपचं बळ आहे. फडणवीसांनी आधी आत्मचिंतन करावं आणि मग सर्व पेड इव्हेंटचा तपास करावा. यापुढे त्यांच्या खोटेपणाच्या वाटाणा शिजणार नाही हे मात्र नक्की. मित्र हो, कसा वाटला आजचा अग्रलेख जरूर सांगा. आणि हो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.